ओम परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. पावसचा प्रेमदीप. परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण 12. श्री ज्ञानराज दूजे स्वामी स्वरूपनाथ, याचा भाग 3. श्री गुरुवर्य स्वामीजींच्या समग्र पद्य वाङ्मयाचे 3 विभाग कल्पून इथं प्रत्येक ग्रंथाची थोडक्यात ओळख करून देत आहे. स्वतंत्र वाङ्मय आणि अनुवादित वाङ्मय असे 2 विभाग असून 3रा विभाग म्हणजे मूळ ज्ञानेश्वरीतील आणि आत्ताच जे दोन्ही प्रकार आपण ऐकले त्या दोन्ही प्रकारच्या वाङ्मयातून स्वतः स्वामींनी सिद्ध केलेले वेचे वाङ्मय आणि संक्षिप्त सार. अमृतधारा. साधकावस्थेतील भावविलास प्रकट करणारं हे परमप्रासादिक काव्य साकी रूपानं श्री गुरुस्वामींच्या 1934-35 सालच्या षण्मासिक आजारपणात अभिव्यक्त झालं. पावसेत श्री स्वामींचा पुनर्जन्म झाला या प्रकरणात निवेदन केल्याप्रमाणे जरी तीर्थरूप अप्पांचं हे दुखणं बाह्यांगी दिसत असलं तरी पहिल्या दिवशी बसलेल्या मृत्यूभयाच्या धक्क्यानं त्यांचे तत्पूर्वीच्या जीवनातील अध्यात्माखेरीजचे सर्व संस्कार, सर्व मनोरथ, सगळे संकल्प संपूर्ण लोपून ह्या बाह्यांगी आजाराच्या 6 महिन्यातही स्वामीजी एक अनिर्वचनीय आनंद, अत्यंत परमशांती अंतःकरणात अनुभवित होते. श्री स्वामीजींचं अंतःकरण त्यावेळी नक्की कोणत्या समाधानात होतं हे सहज समजण्यासारखं नाही, तथापि त्याच्या काही खुणा अमृतधारा ग्रंथात दिसतात. अमृतधारा काव्यात एकूण 162 साक्या आहेत. प्रत्येक साकी अर्थदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. काही ठिकाणी लागोपाठ 3-4 साक्यांमधून सलग विषयही सहजच व्यक्त झालेला दिसतो. प्रस्तुत ग्रंथातील गुरुदेव स्वामीजींचे सर्व विचार आणि अनुभव हे पूर्णपणे भक्तीच्या भावनेनं भरलेले आहेत आणि ही भक्ती म्हणजे जगदंबेची मातृभावनेनं केलेली भक्ती आहे. परमेश्वराची आठवण मातेच्या स्वरूपात भक्तानं करावी हे अगदी स्वाभाविक होय. श्री पांडुरंगाला सुद्धा त्याचे भक्त संकटकाळी किंवा निरतिशय प्रेमभरात विठाई माऊली असं म्हणून हाक मारतात. श्री ज्ञानेश्वरांना तर माऊलीपद नेहमीच दिलं जातं. काही साक्या उद्धृत करतो. शुक्ल पक्ष भृगुवासर रात्रौ आषाढीची नवमी 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही. यात मी हा एकवचनी शब्द न घालता आम्ही हा शब्द मोठ्या दिमाखानं घातलेला दिसत आहे. कारण मेलो म्हणून मेल्यानंतर पुन्हा सांगण्याचं भाग्य अलौकिकच. तुका म्हणे आम्ही मरोनी जन्मलो आपुले पावलो अधिष्ठान. ह्यात श्री तुकोबाही आपणाला आम्ही असंच आत्मगौरवानं संबोधित आहेत. मरोनी जन्मलो आणि अधिष्ठान पावलो हे ह्यात महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराजांचं हे समानार्थी प्रमाण स्वामीजींच्या उपरोक्त साकीसाठी दिलं म्हणजे गुरुदेवांची अध्यात्मातील उंची लक्षात येते. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण मित मधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण. ह्या दोन्ही पंक्तीतील शब्दयोजना किती ललित मधुर आहे हे काव्यरसिकांना वेगळं सांगावयास नको. परंतु ज्या निर्मल अंतःकरणात ही साकी स्फुरली त्या स्वामीजींच्या व्यक्तिमत्वात ही सर्व लक्षणं दिसून येतात. आणि चित्ते वाची क्रियायां च
महतामेकरूपता हे सुभाषित स्मरत. सुमनतती द्रुमलता डोलती ध्याती सोहम सोहम, मी हि तया संगती नाचतो गातो सोहम सोहम. दीर्घकाल वर्षानुवर्ष सोहम चिंतन केल्यानंतर ब्रह्मभूयाय कल्पते इथपर्यंत पोहोचलेल्या उच्च प्रतीच्या साधकाचं चराचराशी तादात्म्य होऊ लागतं. याचा फार सूचक निदेश श्री स्वामींनी स्वानुभवानं इथं केला आहे. आणखी 2 साक्यातून भू 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 असं भुंकणाऱ्या श्वानाच्या डराव डराव असे कर्णकटू टुरकणाऱ्या बेडकाच्या आणि टिटीव टिटीव टिव करणाऱ्या टिटवीच्या ध्वनीतही प्यारे रामाचा, आत्मा रामाचाच स्वामींना साक्षात्कार होतो. आज इथेच थांबूया. या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ, गौरविला ब्रह्मनिष्ठ, ऐसा स्वामी माझा गुरु. श्री स्वरूपानंद थोरू. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.